आणि अल्कोहोल बनवते. माझा सुगंधा सुद्धा संबंध नाही, पण मी अल्कोहोल बनवते. ब्रँड सुद्धा मला माहित नाहीये. ब्रँड सुद्धा मला काही माहिती नाहीये, पण ते उद्योग मी चालवते. त्यामुळे कधी कधी आपण जे उद्योग करतो त्याचा जरुरी नाहीये कारण आपल्याशी त्याच्याशी संबंध असतो. तसं डॉक्टर या परळीमधले मी बघते, एकतर ग्रामीण भागात शिकलेला व्यक्ती खूप अँबिशियस असतो. शालिनीताई एका देवदाई फार छोट्या गावात वाढलेल्या, त्यांनी सांगितलं लहानपणापासून माझ्या बाबांना त्यांनी पाहिलं, त्यांच्या वडिलांना, त्यांना एकत्र, आणि त्या शाळेपासून त्यांच्या फॅन होत्या. माझी त्यांची परिचय खूप नंतर झाला जेव्हा त्यांनी इथे दवाखाना टाकायचा सुरुवात केली, आणि तेव्हापासून मी बघते खरंच धडपड्या आहेत त्या. आणि त्यामुळे आम्ही ताईकडून शिकल्या. मी बिलकुल नाही, मी अजिबात धडपडी नाहीये. माझी रास सिंह आहे, आणि सिंह असतो रिलॅक्स एकदम, जास्त नाही. भूक लागल्यावर शिकार करतो, पोट भरलं की शांत, उगाच इकडं तिकडं नाही. मलाच नाही धडपडा स्वभाव. मला वाटतं काय करायचं एवढी मरमर करायची, पण त्यांची ऊर्जा बघितली की मला कधीही अशा ऊर्जेतच असतात. पण हा शब्द उगाच नाही झालाय. जो धड ज्याला पडता येतो तो धडपड्या, आणि त्यामुळे त्या खरंच धडपड्या, जिथे पडल्या ते धड पडल्या. कारण त्या डॉक्टर झाल्या, हुशार आहेत, मेरिटवर आल्या, काय अशा नाही आल्या. डॉक्टर झाल्या, मग इथे आल्या. एक पर्याय तेव्हा नव्हता फार गायनेकॉलॉजीमध्ये, जेव्हा त्या आल्या तो निर्माण केला. पण हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या जे प्रोफेशन नाहीये ते तुमचं एक समर्पण आहे, एक सेवा आहे, ते चालू राहू द्या. इथं काय सूर्य येणारच आहे, ऊर्जा होणारच आहे. तुम्ही नाही आलं तरी होणार आहे, पण तुम्ही नाही गेल्याने डिलिव्हरीचं तिथे अडचण जी निर्माण होईल ती काय दुसरी सॉल्व्ह कोणी करू शकणार नाही, ते तुम्हालाच करावं लागणार. तर ते मात्र तुम्ही सर्वांनी करा, त्याच्याबरोबर उद्योग करा. कारण जो कमावलेला पैसा आहे तो द्विगुणित करण्यामध्ये काही पाप नाहीये, तो वाढवण्यामध्ये काही. जर तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, या परळीच्या मातीमध्ये ती शक्ती आहे. लोक इथे येऊन कधीच लॉस मध्ये जात नाही. जो येईल तो सेटलच होतो, चांगलाच काम करत असतो. आणि ते आल्या, बाहेरचे बरेच लोक इथे येऊन सेटल झाले, स्पेशली डॉक्टर्स. आणि चांगले डॉक्टर्स आपल्यामध्ये आहेत. फक्त चांगल्या गोष्टी अवेलेबल असणं आवश्यक आहे. तर आपल्या चांगल्या बरोबर अवेलेबल डॉक्टर्स पण असले पाहिजे,